प्रकाश किरण उजेडचं नाव आहे पण उजेड या स्पर्धेमध्ये दाखवलं जाईल काही देखील पाहण्यासारखं. बॅटला सुरुवात, मॅच इज ऑन, गेम इज ऑन. पहिला चेंडू, हो हो हो, पहिला चेंडू हलक्यापणे खेळायचा प्रयत्न केलाय, सर्कलमध्ये अडवला, डेंजर झोन ओव्हर थ्रू केलाय आणि अर्थात कव्हर देखील केलं गेलंय. चांगली मॅच SPL सीझन नंबर 5 आपण पाहतोय. पाचव्या पर्वातील पहिली मॅच आणि या पहिल्या मॅच मधील धाबा देखील घेतल्या गेल्यात. एक बाजूला बाबा 11चा संघ आहे, एक बाजूला वाटोळे वॉरियरचा संघ आहे. प्रयत्न मात्र करावे लागणार आहेत. नेहमी म्हटलं जातं की न हरता न थकता न थांबता प्रयत्न करण्यासोबत नशीब सुद्धा झुकत असतं. या मॅच मध्ये तुम्हाला देखील आहे ना प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करायचे आहेत. अर्जुन बॉलिंग ट्रॅकवरती बॅन फ्रॉम वाटे वॉरियर संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली आहे. मॅचमध्ये श्री गणेशा मात्र केला एक धाव स्कोरबोर्डवरती पाहायला मिळेल. किरण, हो हो हो, बॅटची एज आहे, इथे मात्र सफलता आहे, पकडला जाईल बॅटचा किनारा, विकेट किपरची सहारा, पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू, पहिला गडीगाड्यात किरणला मात्र परतवलाय तंबूच्या आसऱ्यामध्ये. धक्का या ठिकाणी मात्र जरूर दिला गेलाय. अर्थात सूर्याची किरणं मात्र प्रखरपणे चमकलेत परंतु या किरणला चमकू दिलं नाहीये, कोणी नाही तर अर्जुनने. चांगली कामगिरी अर्जुनच्या माध्यमातून पाहायला मिळते. दर्जेदार बॅटल, दर्जेदार मॅच, पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक देखील तैनात आहेत. नवीन बॅटर्स थोडंसं स्पीडअप घ्या. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी बाबा 11 संघाला मात्र जरूर दिला गेलाय. किरण बॅक टू डगआउट आहे. अर्थात पाहायला गेलं तर स्कोर कोडवरती धाव देखील एक आहे, विकेट देखील एक लगावली गेली. पहिलं षटक देखील आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पहिला झटका मात्र जरूर दिलाय या अर्जुनने. अप्रतिम कामगिरी आहे. एक बाजूला पाहिलं तर वाटे वॉरियरचं संघ जे क्षेत्ररक्षण करतायत, त्याच नंतर आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ बाबा 11चं संघ जे संघर्ष करतायत, त्यांना आता मात्र स्ट्रगल करायचं आहे, धाबा बनवायचे आहेत. त्याकरता पुन्हा एकदा बॅटला सुरुवात. हो हो हो, पुल करायचा प्रयत्न आहे, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल असेल का? चेंडू मात्र निघालाय सीमेच्या दिशेने, वन बाउंस, सीमा रेखा पार, चेंडू केलाय फरार, चौकार. 4 धावे करता फटका खेळाय, काय स्ट्रोक खेळाय. मैदानाच्या आतमध्ये चांगला स्ट्रोक खेळायचा प्रयत्न मात्र केला जातोय नवीन बॅटरच्या माध्यमातून, अभिच्या माध्यमातून. अभिला देखील माहिती आहे अभि नाही तो कभी नाही, या मॅच मध्ये चमकायचं आहे. त्याकरता अभि मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरता सज्ज देखील झालेला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अर्जुन वरती मात्र समाचार घेण्याचा प्रयत्न केला जातोय. हो 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 हो, यावेळी मात्र पंचांकडे दाद केली आहे, पंचाने देखील दात फेटाळली आहे. अप्रतिम, थोडासा वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न अर्जुनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. SPL सीझन नंबर 5 पाचवं पर्व आपण पाहत आणि या 5व्या पर्वातील धमाकेदार मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. बाबा 11 बनाम वाटे वॉरियर्स ही लढत आपण पाहतोय. पुढे एकदा हो हो हो, यावेळी देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न, ऑन साइडला स्ट्रोक केला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक धाव घेतली आहे, चप्पल दाखवले गेले का? आणि अर्थात एका धावेवरती अभिने मात्र थांबवलाय. अभिला देखील माहिती आहे की पहिला झटका दिला गेलाय, इथे मात्र रिस्क घेऊन चालणार नाहीये, थोडं थांबवलं गेलंय, एका धावेवरती समाधान मानलं गेलंय. आता तर संघाची स्थिती देखील आपण स्कोरबोर्डवरती पाहिली. 6 धाबा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. एक गडी अद्यापर्यंत गारद केले गेलेत. 7 धाबा धावफलकावरती मात्र जरूर यामध्ये देखील चांगला पंच, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्याने इथे मात्र थोडस क्षेत्ररक्षणामध्ये चूक केली गेली होती परंतु कव्हर करण्याचं काम मात्र जरूर केलं गेलं. यस, षटक क्रमांक 1 या ठिकाणी संपुष्टात. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 8 धावा धावफलकावरती मात्र लगावल्या गेल्यात. धावा झाल्यात 8. कोण कोणाची लावेल वाट आणि कोणाचा होईल विजयाचा थाटमाटणा हे देखील पाहण्यासारखं आहे. SPL सीझन नंबर 5 पाचवं पर्व आपण पाहताय. बाणाची स्पर्धा, बाणाचं करंडक, चमचमते चषक, ज्याच्यावरती नाव कोरण्याकरता बेधुंदपणे हे 10 संघ या ठिकाणी आपापसामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. चांगल्या स्पर्धेचं आयोजन दरवर्षी सालाबाद प्रमाणे आयोजन कमिटी या ठिकाणी करत असते. त्यांचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण या चांगल्या स्पर्धेचं आयोजन कमी कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने केले गेले. संघाची स्थिती 8 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळते. अर्जुनने मात्र त्याचं स्पेल संपवलाय, चांगल्या वेळची कामगिरी केली आहे. पॉवर प्लेचं षटक होतं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र सुंदर कामगिरी करून तो परतल्यानंतर दुसरं षटक हाताळण्याकरता बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज शंकर पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. शंकर पवार मैदानाच्या आतमध्ये पॉवर दाखवेल काय देखील पाहण्यासारखं असणार आहे.
मैदानाच्या आतमध्ये देखील आपण पाहतो शंकर बॉलिंग ट्रॅकवरती दुसरं षटक आता करता मैदानाच्या आतमध्ये दाखल. ऑन स्ट्राईक वरती अभि. छोटा पॅकेट बडा धमाका आल्याच केलाय तो अभि मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. राऊंड विकेट आहे. इथे मात्र फुटस प्रकारचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दाखल होते आणि अर्थात बीडाऊनमध्ये फील्ड केला. चेंडू उचलून फेक करेपर्यंत पाहिलं तर एक धाव घेतली गेली आहे. आता मात्र प्रकाश जो सलामीला गेलेला फलंदाज आता मात्र स्ट्राईक मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावा मात्र थोडंसं संत गतीने बनवताना पाहायला मिळत आहेत. एक बाजूला बाबा 11चा संघ, एक बाजूला वाटे वॉरियरचा संघ. क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा. हो सुरेख टाकावा लागणार आहे. इथे मात्र खराब चेंडू टाकलाय. ऑफिशियल पंच देखील आमच्या दिशेने बातील समांतर हात अवांतर धाव संख्येत मात्र भर केली जाते. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाबा देखील वाढवल्या जातील. संघाची स्थिती 10 कदम 10 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. राईट आर्म राऊंड विकेट. इथे मात्र देखील आपण पाहिलं तर चांगल्या पैकी टप्पा हाताळलाय. थोडासा निर्धाव चेंडूची सांगता मात्र केली गेली आहे. टॉट चेंडू येतोय. कॅप्टन कुल बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शंकर यांना आपण पाहतोय. कॅप्टन कुल आणि कॅप्टन कुल गोलंदाजी देखील केली गेली आहे. शांत संयमी स्वभाव आणि यावेळी देखील सुरेख आहे कमाल आहे धमाल आहे बेबीसल आहे. काय चेंडू टाकला गेलाय. आणि अर्थात क्रिकेटच्या पटलावरती नेहमी म्हटलं जातं वेलकम आणि कमबॅक या दोन शब्दांना खूप महत्वाचं आहे. फलंदाज षटकार चौकारांनी गोलंदाजाचा वेलकम करतो परंतु कमबॅक करण्याची जबाबदारी कुठेतरी गोलंदाजी असते ती मात्र दाखवली आहे. यावेळी देखील थोडं संघावरती घेऊन घ्यायचा प्रयत्न. स्क्वेअर लेगचा विजन निवडलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव घेतली आहे आणि आता एका धाव्यावरती समाधान इथे मात्र मानलं गेलंय. दुसरं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. वाटे वॉरियर्सच्या माध्यमातून 11 धावा डबल डिजिट मध्ये संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि महत्वाचा चेंडू या स्पेल मधलं येणं देखील बाकी आहे. ऑन स्ट्राईक वरती अभि पुन्हा एकदा. इथं देखील आपण पाहिलं तर काय घडतंय. यावेळी देखील पाहिलं तर चांगल्या बेचा टप्पा हाताळण्यात यशस्वी होतो तो गोलंदाज अर्थात शंकर. कॅप्टन कुल आहे. शंकर पवार आणि पॉवर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. आपल्या संघाकरता जज्बा दाखवतोय. आपल्या संघाकरता वेगवेगळ्या व्हेरिएशनचा वापर दाखवतोय. हो सुरेख आहे. इथे देखील पाहिलं तर निर्धाव आणि भरधाव चेंडू टाकलाय. डॉट चेंडू येतोय. दबाव वाढवण्याचं काम केलं गेलंय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपुष्टात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. म्हणजेच फक्त आणि फक्त कॅप्टन पारी सबसे भारी. कारण गोलंदाजी मार्क वरती फक्त आणि फक्त 3 धावा या ठिकाणी खर्च केले गेलेत. चांगली मॅच चांगली स्पर्धा बाणाची स्पर्धा. थोडंसं बाबा 11 थोडंसं स्ट्रगल करावं लागणार आहे. कारण नेहमी म्हटलं जातं की स्ट्रगल केल्याशिवाय आपण गुगलवरती देखील येत नाही. जे आज गुगलवरती झळकतात त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये खूप स्ट्रगल केलाय आणि त्यामुळेच ती आज गुगलवरती पाहायला मिळतात. या मॅचमध्ये देखील स्ट्रगल करायचं आहे. 11 धावा डबल डिजिटमध्ये संघाची स्थिती जरूर आहे परंतु धावा कुठेतरी कमी आहेत. तिसरं षटक प्रगती पथावरती बॉलिंग ट्रॅकवरती राजेश मैदानाच्या आतमध्ये दाखल. स्ट्राईक प्रकाश. हो काय फटका देखना स्लो काय पाठवलाय चेंडू सीमेच्या दिशेने गोईंग ऑन षटकार. 6 धावे करता फटका खेळलाय. थोडासा वेट केला परंतु थेट पाठवलाय ना सीमेच्या बाहेर. प्रकाश देखील इथे मात्र या मॅच मध्ये पलटवार देताना पाहायला मिळतोय. 2 षटक पर्यंत शांत आणि संयमी खेळ पाहायला मिळत होता. आता मात्र तो देखील सांगतोय आता गड्या थांबायचं नाही. इथं सुरुवात आहे. मार्केट मला गाजवायचं आहे. त्याकरता सुरुवात केली जाते. अप्रतिम मॅच अप्रतिम बॅटल बाणाची स्पर्धा SPL सीझन नंबर 5 5वा पर्व आणि या 5व्या पर्वातील दर्जेदार बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती मात्र स्वागत केलं या गोलंदाजाचं. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहिलं तर राजेशला आपण पाहतोय. यावेळी देखील थोडंसं फ्रंटफुटवरती आलं ते शप्पल होऊन खेळायचा प्रयत्न होता. फाईन लेगचा विजन बॅटचा फ्लो होता परंतु संपर्क आला नाही आहे. राजेशही थाटमाट आपला दाखवेल देखील पाहण्यासारखं आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र स्वागत या फलंदाजाने जरूर केलंय. वेलकम केलाय मोठ्या फटक्यानिशी. या मॅच मधील खणखणीत पहिला षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. प्रकाश पाठमधून प्रकाश झोतामधील आकाशामध्ये गगनचुंबी षटकार तुटवला. इथे देखील काय घडतंय काय बिघडतंय. पंचोने देखील हात उंचावलाय. सांगितलंय OUT आउट. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2 प्रकाशला देखील केलाय. टाटा बाय बाय.
दुसरा धक्का या ठिकाणी मात्र दिला गेलाय बाबा 11 संघाकरता. बॉटवे वॉरियर्स संघ देखील सांगितलं जातं राजेशला देखील आपण पाहिलं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न आता मात्र चांगल्या पैसा केला गेलाय. क्रिकेटच्या पटलावरती कमबॅक हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो कमबॅक इथे मात्र केला गेलाय. पहिल्या चेंडूवरती स्वागत केले गेलं, षटकार आला होता, परंतु त्यानंतर आज स्वतःच्या आत्मविश्वासावर जी कामगिरी केली गेली ना ती या पर्वामध्ये मात्र नेहमीच प्रत्येक मॅचेस दरम्यान ग्राह्य धरली जाणार आहे. चांगली स्पर्धा. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल. एक बाजूला योगेश तर एक बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती राजेश आहे. कोणाचे बॅटल कोणाचा पकडा दिसपे भारी. हो 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 यावेळी देखील आपण पाहता बॅटचा सहारा आहे. इथे देखील डेंजर झोन मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय. एक धाव या ठिकाणी मात्र जरूर घेतली जाईल. एका धाब्याने संघाची स्थिती देखील आपण पाहिलं तर स्कोरबोर्डवरती 18 धाबा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये आपण पाहिलं तर अद्यापर्यंत 4 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर डॉट चेंडू आला, त्यानंतर विकेटचं पतन आणि आताचा चेंडू त्याच्यावरती एक धाव या ठिकाणी मात्र घेतले गेले. बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा दाखल. इथे देखील सुरेख चेंडू टाकला गेला. निर्धाव आणि बरधाव चेंडूची सांगता पात्र केली गेली आहे. वेगवान चेंडू टाकलाय. वेगवान चेंडूला पात्र गॅदर करू शकले नाहीत. अभिला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये अभि जेव्हा गेले ना त्यावेळीचं वातावरण थोडंसं वेगळं होतं, कारण पहिल्या चेंडू जो चौकार लगावला होता ना लाजवाब होता. परंतु त्यानंतर थोडंसं येणारे गोलंदाज आहे ना त्याने देखील सांगितले आम्ही देखील चांगली कामगिरी करण्याकरता दाखल आहे. यावेळी देखील सुरेख चेंडू आहे. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी संपुष्टात आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी गारद 18 धावा धावपालकावरती. हॅलो. षटक क्रमांक 3 संपुष्टात 18 धावा धावपलकावरती. आता शेवटचं षटक अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाजी सतीश मैदानाच्या आतमध्ये दाखल. शेवटचं षटक आहे. महत्वाचं षटक हाताळण्याकरता राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका स्क्वेअरच्या दिशेने मस्तकला दस्तक दिलाय. चेंडूला पाठवलाय आउट ऑफ दी पार. षटकार 6 धावे करता हल्ला बोल केला गेलाय. या चौथ्या षटकामध्ये देखील पहिल्या चेंडूवरती मात्र समाचार घेतले आणि या षटकाराने ना गुणफलकाला मात्र आकार लगावलेला पाहायला मिळेल. षटकारनिशी गुणफलकावरती धावा 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अप्रतिम मॅच बॅटिंग मार्कवरती योगेशला देखील आपण पाहतोय थोडंसं आक्रमण केलं गेलंय. 2 चेंडू अद्यापर्यंत खेळत. पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेतली होती आणि या चेंडूवरती मात्र पहिल्या चेंडूवरती समाचार घेतलाय. हो 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 यावेळी देखील मोठा फटका देखना स्ट्रोक पाठवला लांब 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 बांधा बाहेर बाहेर सीमारे कपार. षटकार तुफानी केळी आहे. आज तो देखील सांगतोय माझा संघ संकटामध्ये सापडलाय, परंतु अजूनही मी या खेळपट्टीवरती खेळतोय. मी नडतोय, मी भिडतोय, मी लढतोय, मी झगडतोय माझ्या संघाकरता आणि ती खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळेल. यस आयोजन कमिटी जरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे विनंती असणार आहे. यस थँक्यू सो मच. आता तर चांगले मॅच चांगले बॅटल देखील आपण पाहिलं तर यावेळी मात्र चांगली खेळ राहिली असेल तर योगेश मात्र बेधुंदपणे खेळण्याचा प्रयत्न करतोय. सलगचे 2 चेंडू 2 चेंडू होते. काय फटके खेळत. एक स्क्वेअर लेगच्या विजन मध्ये ऑन साइडला. आता येणारा तिसऱ्या चेंडूवरती थोडंसं गोलंदाज देखील धक 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 करत असेल, कारण आता जी फलंदाजी होते ना समाचार घेण्याची फलंदाजी केली जाते. योगेश मात्र तुटून पडताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हो 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 यावेळी मात्र तितकासा संपर्क नाही आलाय. पूल करायचा प्रयत्न होता. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू टाकलाय. यस पंचांच्या माध्यमातून लेग बाईचा इशारा येतोय आणि आता एक धाव या ठिकाणी मात्र घेतली देखील जाईल. ऑफिशियल पंच ज्यांचं देखील कार्य खूप चांगलं आहे, त्यांनी देखील चांगली कामगिरी त्यांच्या खेळपट्टीवरती केली आणि आज ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून दोन्ही पंच या ठिकाणी जोडले गेलेत. त्यांची डाबा देखील आमच्यापर्यंत जरूर येतील. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक या स्पर्धेच्या दरम्यान स्वागत असणार आहे. पॅचच्या दिशेने पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दाखल. राईट आर्म ओव्हर द विकेट.
इथं देखील बिगेट करायचा प्रयत्न आहे, संपर्क आला आणि या डॉट चेंडू येतोय. या थोडस फलंदाज अभिला देखील आपण स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळेल. या मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या चौकार लगावला गेला होता, परंतु अद्यापर्यंत आपण पाहिलं तर जास्तीच्या धावा बनवू शकले नाहीयेत. जे षटकातील शेपटचा चेंडू येणं देखील बाकी असणार आहे. हो 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 हो, इथे देखील बिगेट करायचा प्रयत्न वारंवार केला जातोय, संपर्क तितकासा येत नाही. लेग बायचा इशारा पंचोच्या माध्यमातून येतोय. एक धाव घेतली आहे. या षटकातील महत्वाचा चेंडू, निर्णायक चेंडू, शेपटचा चेंडू येणं बाकी असणार आहे. आता या पुढची बॅच देखील आपल्या भेटी करता येईल. त्या दोन्ही कडेदारांना देखील विनंती, आपण देखील टॉस करता सज्ज राहायचं आहे. पहिलं नाव टायगर आणि फ्रेंड्स फायटर्स. शेवटचा चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळी देखील मोठा फटका, घुटना टेक, तमाशा देख, चेंडूला पाठवला सीमेच्या दिशेने, खणखणीत प्रहार, षटकार, 6 धावे करता. या मॅच मध्ये मात्र चांगल्या वेळची खेळी राहिली ती योगेशच्या माध्यमातून. जेव्हा संघ संकटामध्ये सापडला तेव्हा संकट मोचन खेळी केली आहे आणि या तब्बल वैयक्तिक 19 धावांवरती त्या ठिकाणी आपल्या संघाकरता 19 धावा वैयक्तिक केल्या आहेत. तर संघाच्या धावा आपण पाहिल्या तर स्कोरबोर्डवरती लगावल्या गेल्या आहेत. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चोखबई चेंडू विजय करता आपण पाहिलं तर आता मात्र धावा चांगल्या लगावल्या गेल्यात. 39 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. चांगल्या बेची खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक बाजूला बाबा 11चा संघ जे फलंदाजी करत होते, एक बाजूला वाटोळे वॉरियर्सचा संघ ज्यांनी क्षेत्ररक्षण निवडलं. या आता त्यांच्या माध्यमातून रोखण्याचं काम जरूर केलं, परंतु जे शेवटचं षटक होतं ना, ज्याच्यामध्ये जो बेधुंदपणे खेळाडू अर्थात योगेश काय खेळ केलाय, अप्रतिम मॅच पाहायला मिळाली. फर्स्ट इनिंगचा खेळ संपतोय. पहिला पडाव या ठिकाणी आपल्याला संपुष्ट येताना पाहायला मिळेल. अर्थात वाटोळे वॉरियर्स संघ ज्यांना विजय करता बनवायचे 24 चेंडू 39 धावा. यापुढील होणारा मॅच भैरवनाथ टायगर बनाम फ्रेंड्स फायटर्स. चला करण्यात आपल्याला विनंती, आपण टॉस करता या. भैरवनाथ टायगर आणि फ्रेंड्स फायटर्स दोन्ही कडे विनंती, आपण व्यासपीठाच्या दिशेने टॉस का बॉस या व्यासपीठाच्या दिशेने पुढील मॅच आपला असेल. आपला टॉस या ठिकाणी घेतला जाईल. सगळे मॅच चांगली स्पर्धा देखील आपण पाहतोय. 10 संघ या स्पर्धेच्या दरम्यान सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता त्यातीलच एक चांगलं स्थळ देखील निवडले गेले या स्पर्धेकरता. नवी मुंबईतील काबोटी येथील एक सुसज्ज मैदान, अर्थात लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचं मैदान आपण पाहतोय. ज्या या खेळपट्टीमध्ये बरेचसे खेळाडू घडलेत, या बरेचसे दिग्गज खेळाडू या मैदानातून खेळून देखील गेलेत. त्यातीलच एक चांगली स्पर्धा आपण पाहताय. अप्रतिम बाणाची स्पर्धा आणि या दर्जेदार स्पर्धा. चला बाबा 11 थोडं स्पीडअप घ्या. बाबा 11 संघ आपण स्पीडअप घ्या, आपल्याला विनंती आहे. त्वरित क्षेत्ररक्षण करता दाखल व्हा. हॅलो, हा यस भाऊ, चालू आहे ना. हो, एकटंच आहे अजून तरी. सगळे मॅच चांगले बॅटल देखील आपण पाहत आहे. चला भैरवनाथ टायगर आणि फ्रेंड्स फायटर्स दोन्ही कर्णधार विनंती, आपण टॉस करता या. सन्मानपूर्वक आपण व्यासपीठाच्या दिशेने कर्णधार आपल्याला विनंती असणार आहे. बॉल बॉल द्या, बॉल द्या सरजी. फोडून पाठवायचं, फोडून पाठवायचं. परत बोलतो मळलाय वेळ ते पण आहे. तसं आता बोलू तर फोडू दे त्यांना. परत बोलतो नुसता या परत यस, थँक्यू सो मच. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा स्वागत आहे. 24 चेंडू 39 धाबांचं पाठलाग या ठिकाणी करायचं आहे, अर्थात वाटोळी वॉरियर्स संघाला. आता त्याकरता लढण्याकरता भेटण्याकरता आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ अर्थात बाबा 11चा संघ, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र केला जातोय. एक मिनिट बघू द्या, आहे का ह्याच्यातलं घ्या. आहे ना, आहे ना.
कुठे आहे कॉइन? मगचा कॉइन कुठे आहे? इकडे खालती आहे का? हॅलो, 24 चेंडू आणि विजय करता आपण पाहिलं तर 39 धावांचा पाठलाग या ठिकाणी मात्र करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थात बॅट्समन कोण आहे? सलामीची जोडी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. वाटोळे वॉरियर संघाच्या माध्यमातून एक बाजूला कॅप्टन कुल शंकर देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील, तर त्यांच्या समवेत खेळण्याकरता राजेश देखील दाखल झालाय. आणि आता तर तुफानी खेळ केली जाईल का, कशापेक्षा धाबा बनवल्या जातील, असंख्य प्रश्नांचं उत्तर मात्र येत्या चालू मॅचमध्ये आपल्याला सेकंड इनिंगमध्ये मात्र जरूर पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला देखील आपण पाहतो बाबा 11 संघ ज्यांनी धाबा या ठिकाणी बनवल्यात. 38 धाबा विजय करता 39 धाबांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. आणि आता पहिलं षटक कोणावरती जबाबदारी दिली जाणार हे देखील आपण पाहण्यासारखं असणार आहे. प्रकाश बॉलिंग ट्रॅकवरती दाखल असतील. वैयक्तिक कोट्यातून पहिलं संघाच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळी करता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 चेंडू विजय करता आपण पाहिलं तर 39 धावांचं पाठलाग या ठिकाणी मात्र केलं गेलं आहे. यस, टॉस का बॉस केला जातोय. अर्थात फ्रेंड्स फायटरचा संघ बनाम आपण पाहिलं तर भैरवनाथ टायगरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही कर्णधारांना देखील या स्पर्धेच्या दरम्यान खूप खूप शुभेच्छा असतील. या ठिकाणी आपण पाहिलं तर टॉस देखील आपण केला गेला आणि या टॉस या ठिकाणी विजयी आपण पाहिलं तर भैरवनाथ टायगर संघ या ठिकाणी विजय होता. यस, काय असेल आपला निर्णय? गोलंदाजी करू. या स्पर्धेच्या दरम्यान गोलंदाजी मात्र जरूर केली जाईल. चालू मॅच देखील आपण पाहतोय आणि या मॅचच्या दरम्यान हे जे सुसज्ज मैदान सजवले गेले हे आयोजन कमिटीने एक चांगल्या स्पर्धेचं आयोजन आपल्या सर्व खेळाडूंकरता केलं आहे. याबद्दल काय म्हणाल? आयोजन दरवर्षी चांगलं असते SPL कमिटीतर्फे, यावर्षी पण तसंच चांगलं आहे. तर सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा राहतील आमच्याकडून पण. यस, थँक्यू. त्याचनंतर आपण पाहिलं तर फ्रेंड फायटर्स संघ देखील या ठिकाणी दाखल आहेत आणि अर्थात जर आपण टॉस जिंकला असता तर आपल्या माध्यमातून निर्णय काय घेतला गेला असता? गोलंदाजीचाच निर्णय होता आमचा पण. थँक्यू सो मच. दोन्ही कर्णधारांना देखील खूप खूप शुभेच्छा असतील. पुढील बॅच देखील एक हाय व्होल्टेज ड्राबा असेल आणि तो बॅच देखील आपण पाहणार आहोत, परंतु त्या अगोदर वळतोय चालू मॅचच्या दिशेने वळतोय. अर्थात क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम आणि क्रिकेटचा थरारक खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. याची देही याचे डोळा, क्रिकेटचा कुंभमेळा अर्थात स्वर्गीय लोकनेते दीपा पाटील यांच्या या ऐतिहासिक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. SPL सीझन नंबर 5 5वं पर्व आणि या 5व्या पर्वातील दमदार मॅच. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज हो 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 यावेळी मात्र मोठा फटका काढायचा प्रयत्न होता, संपर्क आला नाही. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते, दर्जेदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती प्रकाश बावदाने आलेत आणि सुंदर कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. ते देखील सांगतात प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाजाने जर पॉवर प्ले मध्ये चांगलं षटक टाकलं असेल ना तर माझ्यामध्ये देखील क्षमता आहे, माझ्यामध्ये देखील टॅलेंट आहे, माझ्यामध्ये देखील शक्ती आणि त्याचा पुरेपूर वापर करणार आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि अर्थात पाहायला गेलं तर त्याचा पुरेपूर वापर फलंदाजांना करून दिला जात नाहीये. जखडून ठेवण्याचं काम केलं जातंय, पकडून ठेवण्याचं काम केलं जातंय, अडकवून ठेवण्याचं काम आहे ना हा गोलंदाज करताना पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक वरती पाहिलं तर आपण राजेशच्या माध्यमातून मोठा फटका खेळला, आकाशाला गवसनी चेंडूने घातले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात 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 आणि इथे मात्र चूक केली आहे. टांगा पलटी, घोडे फरार, चेंडू मात्र सीमार्ग पार, चौकार. 4 धावे करता फटका खेळलाय. आणि आता जी क्रीजच्या माध्यमातून आपल्याला देखील पाहायला मिळतोय, रिप्लेच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. काय फटका सजवला गेला होता, सुरेख आहे. चांगले बेचं मॅच, चांगले बॅटल. यस, आदर्श देसाई आपल्याला देखील विनंती असणार आपण समालोचन कक्षाच्या दिशेने संपर्क करायचा. आदर्श देसाई नक्कीच आपण एकदा आपण मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतोय. चांगल्या वेळची गोलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये केली जात होती, परंतु आता मात्र तुफानी खेळ केली गेली आहे. पहिल्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघ ज्यावेळी खेळत होते अर्थात वाटोळे वॉरियर संघ ज्यावेळी गोलंदाजी करतो तेव्हा मात्र 8 धावा या पहिल्या षटकामध्ये झाल्या होत्या, परंतु प्रतिस्पर्धी संघ बाबा 11 संघ पहिलं षटक अजून देखील शेष आहे. 8 धावा स्कोरवरती लगावल्यात. पुढच्या चेंडूवरती देखील मोठा फटका, देखना स्ट्रोक, हाय काय नाही काय, मला षटकार मारल्याशिवाय मजा येत नाही. पुन्हा एकदा कणकणीत दणदणीत षटकार
अप्रतिम फटकेबाजी मात्र केली जाते. तो गरजतोय, तो बरसतोय, तो आता देखील सांगतोय की गाड्या आता थांबायचं नाहीये, अजून देखील आपल्याला मार्केट गाजवायचं आहे. ज्या पद्धतीने शेवटच्या षटकामध्ये फलंदाजी झाली होती पहिल्या इनिंग मध्ये ना, तशी मात्र पहिल्याच षटकामध्ये या दुसऱ्या इनिंग मध्ये फलंदाजी चालू केली आहे. राजेश मात्र ऑन फायर होतोय. 4 चेंडूंवरती 14 धावा वैयक्तिक खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचे देखील 14 धावा आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा दाखल. ओ हो हो हो, या देखील चेंडूला पाठवलंय लांब 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 बांधा बाहेर, वावराबाहेर षटकार. 6 धावे करता फटका खेळला जातोय. राजेश मात्र थांबत नाहीये. तुफानी खेळी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीचा चेंडू येतो त्या पद्धतीने फिरकावण्याचा गिरकावण्याची कामगिरी आहे ना, ती मात्र केली जाते. ताबा पत्र जपळाईने चपळाईने बनवण्याचं काम मात्र केलं गेलंय. प्रतिस्पर्धी संघ कुठेतरी दिवा पॅसेंजर होता, परंतु आता मात्र फलंदाज चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतील. आपण मुंबईमध्ये आहे, मुंबईची स्पर्धा बघतो आणि लोकल ज्या वेगाने पळते ना, त्या वेगाने खेळण्याचा हा प्रयत्न फलंदाज करताना पाहायला मिळतोय. राजेश पवार पॉवर दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रतिस्पर्धी संघाला राजेश पवार मात्र गार करतोय. यावेळी देखील मोठा फटका आकाशाला गबसते घेतलाय. जास्तीचा चेंडू उंचीमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात, पकडला जेल. एक तेरी तो एक मेरी, तू शेर आहे ना, तो भाई मैं भी 100 शेर आहे. पलटवार दिला गेलाय. धक्का क्रमांक 1 इथे दिला जातोय. राजेश बॅक टू द डगआउट. पहिला ब्रेक थ्रू, पहिला गडी या ठिकाणी मात्र जरूर गारद केला गेलाय. आणि आता पाहायला गेलं तर धावा मात्र बनवून गेलाय. 20 धावा धावपलकावरती लगावले गेल्यात. आपलं काम, आपली चोखीम ज्या पद्धतीची बजावण्याची जबाबदारी संघाने दिली होती, ती कामगिरी मात्र जरूर राजेश पवारच्या माध्यमातून जरूर केली गेली आहे. षटक क्रमांक आपण पाहतो एक संपुष्टात. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक धक्का देखील दिला. एक गडी गारद आहे आणि 20 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. अजून देखील 18 चेंडूंचा खेळ बाकी. 18 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता या ठिकाणी अजून देखील असणार आहे. चांगले मॅच. पॉवर प्लेचं षटक संपुष्टात आलंय. त्यानंतर थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल, परिवर्तन मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. प्रयत्न करावे लागतील. नेहमी म्हटलं तर की आयुष्यामध्ये क्षेत्र कोणतंही असू द्या, कष्टाला पर्याय नाहीये. कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नसतो. परंतु तुम्हाला त्याकरता यशाला चकाकी लावायचे ना, त्या मॅच मध्ये तुम्हाला कष्ट करणं खूप गरजेचं असणार आहे. मेहनत घ्यावी लागणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती दुसरं षटक प्रगती पथावरती अभि जाधव मैदानाच्या आतमध्ये. हो हो हो, यावेळी मात्र शांत संयमी फटका खेळलाय. कॅप्टन कुलच्या माध्यमातून पुश करो खुश रहो ही मात्र भूमिका गेली आहे. कारण शंकरला देखील माहिती आहे आता मात्र रिस्क घ्यायची गरज नाही आहे. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा बांधल्या आहेत. आता चेंडू आणि धाबांचं अंतर हे समांतर आपल्याला पाहायला जरूर मिळणार आहे. 21 धाबा धावपलकावरती लगावल्या गेल्यात. दुसरं षटक अभि बॉलिंग ट्रॅकवरती दाखल. ऑन स्ट्राईक वरती प्रकाश. थोडंसं बॅकफुट बदलत. पॉईंटचा विजय निवडलाय. भाग मलका भाग क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दौड लगावते. एक धाव घेतली आहे. चपाळी दाखवले. तोपर्यंत क्षेत्ररक्षण मात्र चांगल्या बेचक केलं गेलंय का. यावेळी मात्र धावा मात्र रोखू शकत नाही. आता धावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला गेलाय. आणि तब्बल आपण पाहिलं 3 धावा या ठिकाणी मात्र जरूर घेतल्या जातील. 3 धावा या ठिकाणी घेतल्या. 3 धाब्यानिशी 24 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चोवीस धाबा धावपलकावरती ऑन स्ट्राईक वरती मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा कॅप्टन कुल शंकरला आपण पाहतोय. राईट आर्म विकेट. ओ हो हो, आडव्या पट्ट्यातील फटका. कॅप्टन कुल लेगल फायर आहे. चेंडूला पाठवलाय. प्रतिस्पर्धी संघाला गार करणारा फटका. षटकार. 6 धावे करता स्ट्रोक खेळला गेलाय. कॅप्टन कुल देखील फायर होताना पाहायला मिळतोय. ज्या पैकी खेळपट्टी गरम होणार आहे, ज्या पैकी रखरखत ऊन वाढणार आहे ना, त्या पैकी कडाकेदार आणि धडाकेदार षटकार देखील पाहायला मिळतील आणि मॅच देखील पाहायला मिळेल. चांगल्या पैकी मॅच आपण पाहतोय. एक दर्जेदार बॅटल आपण पाहतोय. आयोजन कमिटी चला थोडंसं स्पीडअप घ्या. आपण चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्यायचं आहे. संघाची स्थिती आपण पाहतो. स्कोरबोर्डवरती 30 धावा धावपालकावरती मात्र लगावल्या गेल्या. थोडंसं विजयाच्या दिशेने जवळपास आणण्याचं काम या ठिकाणी मात्र वाटे वॉरियर्सच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. बेधुंदपणे प्रत्येक खेळाडू बनसोक्त या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला देखील मिळतील. अजून देखील दुसरं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळत आहे.
राईट आर्म विकेट हो हो यावेळी देखील पुल केलाय पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल स्ट्रोक सीमारेखा पार षटकार अप्रतिम आहे दर्जेदार खेळ आहे दुसऱ्या षटकामध्ये जवळपास मॅच कव्हर अप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र केला जातोय एकना स्ट्रोक आहे जवळपास धावा आपण पाहिलं तर मित्रांनो 36 धावांवरती या दुसऱ्या षटकामध्ये मात्र तुफान केली गेली आहे शंकर देखील सांगतोय मोठमोठे गार केले गंमत मध्ये आणि ती खेळी मात्र सुरुवात केली गेली आहे पहिला षटक आहे आणि आता त्या पहिल्याच दुसऱ्या षटकामध्ये देखील तुफानी खेळी यावेळी देखील हलक्यापर्यंत पंच केला ऑन साईडला स्ट्रोक खेळ आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गॅदर करेपर्यंत एक धाव घेतली आहे आणि अर्थात एका धाब्यावरती समाधान देखील मानलं जात आहे 37 धावा स्कोरवरती पाहायला मिळतात अभि बॉलिंग ट्रॅक वरती अभिने थोडंसं पाहिलं तर महागडं षटक महागडं स्पेल अभिचं पाहायला मिळत आहे 17 धावा ओहो आडव्या पट्ट्याने फटका आहे काय स्ट्रोक आहे काय देखणं स्ट्रोक आहे प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारा विजयी फटका चेंडू सीमारेखा पार षटकार पहिला सामना पहिला मॅच वाटे वॉरियर संघ या ठिकाणी विजय होतोय विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन पराभूत संघाला पुढील मॅच करता शुभेच्छा